करावं लक्ष्मी, नाटक करायला लागते आता आपल्या दोघीले. दोघं भाऊ येते आता कामावून. अक्कल दिली आता. भल्ला लढू आपण. बुडाबुडीला बोलले म्हणून आपल्याला असं करू आता आपण. पण बाहेरच्या बाया काय म्हणून बुडाबुडीनं बाहेर सांगितलं नाही पाहिजे बाई. हा आता बुडाबुडी कुठच्या कोट्यात गेले पाहिजे. बाहेरचे लोक आपल्याला तसंच समजत. बाहेरच्या लोकांना बाहेर फुटत असते काय, लय हुशार आहे. त्याच्याच घरातलं अंधार आहे. आपण काही टेन्शन नाही घ्यायला लागत. आपण आपल्या घरातलं पाहा लागत असते. दुसऱ्याचं टेन्शन नाही घ्यायला लागत असते. आपण पाहून घेऊ आपल्या घरी. आता बयास नाटकं कर उलीशी. आले दोघं भाऊ आले. जयंती दे बरोबर पाणी. त्याला पाणी दे. बघा आता किती काही केलं तर नाव नाही. तर काय झालं बाप्पा? हा नाव नाही आहे. नावच घेतो बाप्पा तुमचं. काम दोघीच्या दोघी कोण लढून आल्या वा? लढणार नाही. तमाशेच असते रोजचे. बुडाबुडी निरतेल पाणी टाकून द्या, हे टाकून द्या. किती काही करून बुडाबुडी बोलते आम्हाला दोघीले. ते घरात राहीन नाही तर आम्ही घरात राहीन. हा विचार करा तुम्ही. हा तुम्हाला तुमच्या मायबापाची जिथे कधी पाहिलं का? काय लागते बाप्पा? होतच राहते सगळ्याच घरी भांडण आहे बाप्पा. काय तुम्ही बुडाबुडीच्या मागं लागले बाप्पा. लढणं पडणं एवढं काहीच करायला लागते. लढणं पडणं कानावर नाही घ्यायला लागत. दुर्लक्ष करायला लागते. वजे ती लढू नको गुच्चाप राह. तुम्हाला दिवसभर घरीला लागते का? दिवसभर आम्हाला. तुम्हाला किरकिर ऐका लागते का? आम्हाला ऐका लागते. झालं रे दादा लढाचं पडायचा आवाज येऊन आला यायचा. ये तू इकडे. काय झालं लढाचं? माझे आई बाबा तर एवढं काही बोलत नाही. मला माहिती आहे. एक दोन शब्द बोलते. एवढं तर काही झालं नसं. एवढं काहीच लढून राहिल्या दोघीच्या दोघी तर. तुम्हाला तुमचं चांगलं दिसणार आहे. आम्ही दोघी बदमाश आहे. तुम्ही सगळेजण चांगले आहे. आम्हीच बदमाश आहे ना. तुम्हाला नावच नाही ना. काय किंमत आहे का तुम्हाला बायकायच्या दोघा बोईले? कोणी आपापलीच बाजू मांडन ना. आपलं कोण मानन कर. त्याच्या आई बाबा सुख करावं लागणं आपलं लागण. काय किती बोलले मारलं म्हटलं एक आपण गालावर माय. बाप्पा त्यानं मारलं म्हणजे न बोललं. मारा चुकतं. काय झालं बाप्पा एवढं? तुम्हाला तुमचं चांगलं दिसते. तुम्हाला विश्वासच नाही बस आमच्या दोघी. लग्न निघालं तर बरं. मी राहत नाही म्हटलं. आता मी चालली जातो गावले. माझ्या काहीच रिस्पेक्ट नाही या घरात. तुम्हाला पाहिजे असून ना मी तर तुम्ही ऐकून नाही करा. नाही तर त्याची जिकडून करून तुम्हाला सांग. तुम्ही लढू नका दोघी जणी. लढू नका. मी आई बाबाला म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही एवढं टेन्शन घेऊन आल्या. मला तुमचंच नाव लटवलं. आजपर्यंत नाही घेतलं ना आजच घेतलं. बाबानं मारलं नसं नाही. मारत नाही. एवढी मोठी हिंमत नाही माझ्या आई बाबाची. तुम्हाला एक बार आहे ना त्याच्यावर. तशी तुम्हाला विश्वास राहिला त्याच्यावर. आम्ही आहे बदमाश. आम्ही बदमाश असाले. तुम्हाला वाटते बायकाच बदमाश आहे. मायबापलाही चांगले आहे तुमचे. कधी पाहिलं का? तसंच आहे. जा बोल नका माझ्यासंगत. जा तिकडे. अशी नको करू अजंती. अशी नको करू तू. नको. मी आई बाबाला म्हणतो त्याची काढतो दोघांची वरात. असं वागत असते का सुनाई सांगत? त्याला वाटते बोलतच नाही आमचे पोरं. थांबा मी त्याला बोलतो जातो. त्याच्याविषयी कुठे गेले ते दोघे जण? कोट्यात झाले. लढणं बंद कर बरं. कर बंद लढणं. बाप्पा भले नाटक आहे दोघं तुम्ही. नवऱ्यापाशी लढून आले म्हणजे याची लस कमाले. बुडाबुडीला बदमाश ठरवायच्या मागाय वाटते बाई. लस बदमाश आहे. काय झालं लढून काय लिहिली हो काकू? आणि तुम्ही कशा काय आल्या बाप्पा? साली पोराई सांगत काम होतं मले म्हणून आली. तू कोण लढून आली होती व? कोण लढून आलती? असू मासू भांडणं झाले काय दोघा नवरा बायकोचे हो तुमचे? तुमच्या घरात काय भांडणं होते? शांत भांडणं नाही होत बाप्पा आमच्या घरी. ना बसा. काय म्हणत होते तुम्ही? इलियास लागत होतं बरोबर प्लॅनच्या मनात आली हे. लक्ष्मी शांत काकू पाणी दे. बसते काकू. काय झाली सोनू? शांत काकू तशी तर नाही येत आपल्या घरी. काय म्हणतो आणि काय दोघाही बुवा सांगून बोलायचं. चल ना मा घरी तुम्ही दोघे जण. काकू येतो ना दोघे जण. माझ घरी बोलणार काय काम होतं? बोल ना माझ्या घरी. तुमच्या घरी काय जायला लागते? इथून तिथं जाणं तुम्हाला तर काम आहे. इथे सांगणं होते तुमच्या घरी सांगणं होते. नाही हो बाई तसं नाही. माझ्या घरी गेलं म्हणजे दुसरी गोष्ट आहे आमची. वावराची फवारे मारायची. मागच्या माणसाला विचारायचं होतं म्हणून. ते म्हणे घेऊन ये म्हणे त्या दोघाले. मला काय माहीत नाही बाप्पा त्याच्यातली कोणची गोष्ट होय तर वावराचं होय म्हणून यायला बोलावणार नाही. हे मारते ना फवारे यायला माहीत राहते. चांगलं पिकते तर तुम्हाला म्हणून म्हणे विचारून ये म्हणे. त्याला बोलावणार म्हणे. येते का नाही येत म्हणून आहे. बुडाबुडीनं सांगितलं असून बुडाबुडी तर नसणीच्या घरी. नाही व शांत काकू मग डायरेक्टच म्हणते ना असे काही. मग आणि त्याच्या चेहऱ्यावर तर हास्य आहे व.
येतो येतो. काका जिलेस बोलावणं शांता काकू मा घरी लय दिवसाची आली नाही, चहा पाणी करतो मी, त्याला घेऊन ये ना मा घरी. अहो कसं करणार शांत काकू? त्याला तरा चला, तुम्हीच चला बरं, जाऊ द्या, नंदानं का लावलो बाप्पा, चला तुम्ही दोघं जण द्याला तुमच्याच घरचे येईल, त्याला काय नेता, तुम्हाला काम आहे नाही, तुम्ही आले पाहिजे आमच्या घरी. आमच्या घरचे माणसं कसं तुमच्या घरी येत, पाठवत असेल तर पाठवा, नाही तर राहू द्या. शिवपट बोलतो वजंती, म्हणून तर तू माय पटत नाही. अशी बोलायले आमच्या तिघाच्या याच्यात तू काय म्हणणार, बोलले बाईले बोलायचं काही काम आहे काय? आम्ही बोलतो का आमच्या घरच्या माणसाच्या याच्यात? तुम्ही भल्ल्या बा तोंड मारता कायच्यातही. तसं नाही म्हणणं शांत काकू, तसं नाही म्हणणं. बस ना, काय म्हणतो बा, बस. तशी काही येत नाही म्हणून म्हणते द्या तुले, बस म्हणू. लक्ष्मी तसं न काम आहे, चहा प्यायला तर येतोच त्या घरी माणसं, चहा मग मी यायला येईन तर डबल म्हणून. बुडा बुडी कुठे गेले होत्या घरचे? जाते ते गेले असं बाहेर बसाले. आता का पोरावं सांगा. येतो येतो काकू चला. काय असं न एवढं कोणचं काम पडलंच नाही, हे तर सांगून आले वावराचं म्हणून. वावराचं असं काय वावराचं एवढं काय टेन्शन घेतो, जाऊ दे तेले. पण नाटक केलं हो चिंतिताई तुम्ही तर. आले वजंती म्हटलं म्हणते म्हटलं. बुड्डा बुडीला काढल्याशिवाय राहतो का मी घरातून? लय त्याची नोकरी आहे चालू झाली. सांगन तर सांगन पोरीपाशी काय करायला लागते. आणि पोरगी बोलली का तिला म्हणायचं त्या मायबापाला तू घेऊन जा, इथं काही ढवसा वाजू नको म्हणून, जास्त त्याला करायला लागते, त्याला माहीत आहे म्हणून. तू काही तोंड मारू नको म्हणून आमच्या घरात. त्याला माहीत झालं तर काय म्हणून होतंय. सासू केले असं का शांत काकूच्या घरी, शांत काकू म्हणून आली आपल्या घरी. गोट्यात गेले ना, ठिकाणी जाते यायच्या घरी, काय काम आहे काय ते नाही जात. काकू टेन्शन नका घेऊ तुम्ही, माझी सासू बरोबर तुमच्या पोराईसमोर बोलते, बरोबर गेले त्या बोलावले, तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याला बरोबर सुती आणते तुमच्या सुनेले, बरोबर माझी सासू हँडल करते, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काका काकू. बाई त्यानं एकाचं दोन नाही सांगितलं पाहिजे, कसं चांगलं आहे व आमच्या मनातलं. आम्ही त्याच्याबद्दल किती चांगले विचार करतो, आणि त्या सुना बाई व कशा निघाल्या माया. मला तर असं वाटलं नव्हतं असं होईन म्हणून कधी. एवढं बेकार वाटून आलं, आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर काढून देईन असं वाटलं नव्हतं मला. आलेच नाही वाटत असते हो काकू, पण तुम्ही निघा नाही लागत होतं. त्याला म्हणायचं होतं चला निघा बाहेर, तुम्ही काय राय म्हणाले, माझ घर माझ सारण, तुम्ही आम्हाला काढता म्हणा लागत होतं. तुम्ही जबरपणा लागते अशा वेळेस, तुम्ही जबरपणा लागत होतं. त्याच्या करिश्माच बरोबर आहे असंच म्हणा लागत होतं. तुम्ही अशा कशा निघाल्या, मला तुमचं नावाला सटवा चांगली वासरकीनं झपिळा घाललीच द्यायची. तुम्ही बोलत नाही ना म्हणून तर फायदा घेतला ते ना तुमचा. चांगलं बोलायला लागते. माझी सासू कशी कडक राहते, कसा वजनदार आहे आमच्या घरी, वजन आहे आमच्या घरी. मी बोलतो बाय बुडीले, पण एवढी नाही करत. आमची बुडी चांगली आहे, तशी काही हे नाही आहे. तिचं तिले माहीत आहे तिच्या घर कसं चालवा लागते, काय काय चालवा लागते. कधी कधी माई चुकते ना, मी जास्त बोलतो काकू. तरी खंताय बाई सुवर्ण, पण ते उल्लीशी खंतरी व असे टरटर बोलल्या हो मले, माझ्या बुड्याले मले लाज बोलल्या व. नाही आला नाही, लय वेळ झाला ना. काय तर नाटकं केली आहे ना दोघी ना. नाटक तमाशा केला असं नसते ना नवऱ्याचे. एकटा पाय ना ते दोघं जण काय बोलतात आता. तुम्ही पाहिजे कानं भरून दिले का नाही भरून दिले त्याईनं तर. आता काय काका काकू जेव ना, नाश्ता केला आता, भूक लागली असं ना, लय वेळ झाला ना. नाही हो सुवर्णाबाई, नाही पाहिजे बाई. नाश्ता स्पॉटवर दिला हो तुम्ही. किती चांगल्या हो शांतीच्या सुना. काही नाही पाहिजे काका काकू, दोन शब्द बोलणं चांगले पाहिजे, काही नाही पाहिजे. जीवनात आलो तसंच जा लागते आपल्याला. जीवन चांगलं आनंदानं जगून घ्याल पुरत. काय करता भांडण तमाशे काही पडलं नाही आहे. बोलतो करिश्मा भांडणातच प्रेम असते, पण असं नाही बाप्पा, घराबाहेर काढणं नाही ते असं नाही चांगलं. म्हटलं नाही तर म्हणायचं बाप्पा मला अलग पाहिजे म्हणून, हे असं तमाशे बुडाबुडीले काढून द्यायचं आणि घरात मजा करायची, हे असं नाही बा. मला नाही पडत. आपल्या एका खोलीत राहायचं, पण बुडाबुडीले नाही काढायचं घराच्या बाहेर. माय असं धरण आहे तिचंच घर आणि त्याला साकळून द्या. कोण सांगितलं, मला नाही पटत बाय हे. ते जर एवढं कमाई केलं हे केलं आणि आपण काढून द्या त्याला. मागायचं तोंडाने पैसे मागायचं, हे करायचं, बडबड करायचं, मला हे पटते. पण बा घराबाहेर काढणं हे चांगली हे नाही आहे, चांगलं नाही आहे हे. तो विचार चांगले आहे सुवर्ण. मला तर वाटलं तू बडबड करतो बा, अशीच आहे तू. माझी जाऊ जशी चांगली आहे, सुवर्ण ताई तशी चांगली आहे. लेकराले घासातला घालते तसे काही असं, पण लेकराले याले त्याले बुडाबुडीले काले घासातला घास ठेवते. आमच्या घरच्या कधी नाही देत म्हटलं घासातला घास. बकर बकर खाते किचन मध्ये जाऊन, तर कधी दिलं नाही, बिस्किट नाही दिलं. बाजारातला शेव चिवडा आणते ते कधीच देत नाही द्या. खाऊन घेते भर लपू लपू पाहिजे आम्हाला. आम्ही काही मागतो का पप्पा, खा तुमच्याच नवऱ्याची कमाई, आम्ही काही म्हणतही नाही
बस माय खायचं म्हण झालं तर बुड्याला मी शेवचिवडा हॉटेलातून आणून मागतो नाही का आलू बंद आणि कचोरी आणून मागतो. मी काही म्हणत नाही बाई, लेकरं येते माहितीतलं खाते तर आपण कायले म्हणू आपलीच ना तू आपलीच ना कायले म्हणायचं आपण म्हणतो मी. अशा करते व अशा करते का व आई बाबा बसले. भाऊजी बसा. सो बाई बसतो. बसा बाबा. रामलखन, तुम्हाला एक गोष्ट सांगतो समजावून. तुम्ही माझ्या मतानं ऐकता ना दोघं जण म्हणून सांगतो बाबा. कधी तुम्ही माझ्यासंग तंटाने केलं भांडणने केलं. तुम्ही समजदार आहे म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगतो. ही गोष्ट होय सांग ना काकू सांगा. त्या दोघीच्या घरचे नाटकं पाहिले म्या. लढणं पडणं काय झालं बाबा सांग ना मला काय झालं तर. ते मी काकू नाही काय सांगून दे काय झालं तर. मी त्याला समजून सांगतो दोघीले. मग तर कुठे बरोबर आहे पण आई बाबा त्या घरी काय करून आले म्हणजे हे सांग पहिले. त्या घरी काय करून आले त्या तर म्हणे कोट्यात गेले म्हणे बाबा नाही. ते तर कुठेच गेल चालले होते पण माघरी म्या त्या चहा पाण्याला बोलावलं म्हणून आले ते माघरी. तेच कायले ते माघरी मला माहित आहे. मग कान फुगून दिले वाटतं बाई याचे दोघांचे. तर असे बोलून आले ताई. ना कमाल आहे दोघीचे पप्पा. इथंच पडते का सत्तामाशा केला बुडी म्हणून आली लढल्या म्हणल्या म्हणून. बाबाचं चुकलं नाही काय काकू आई बाबाचं चुकलं नाही काय. ते मारायला लागत होतो काय सुनाईली मारत असते काय तू मला एवढं सांग. काय बोलून आला बाबू काय बोलून आला. आम्ही काय मारतो जाईल सुनाईली मारत असते काय. आजपर्यंत एक चापट मारली नाही ना आता मारली काय कधी मारली. हा दाखव बरोबर ना वय मारल्याची वय दाखव मला तिला सांगतो. मग भांडण कायच्यासाठी झालं एवढं. भांडण कायच्यासाठी झालं तुमचं. काहीच नाही रे पाणी पावानं लक्ष्मीले म्हणे पाणी दे रे बाई दे म्हणे लक्ष्मी पाणी तापून त्याच्यासाठी केलं. काय म्हणे पाणी मागता म्हणे दोघंच्या दोघं म्हणे तर असं देता म्हणे आम्हाला म्हणे लय बडबड करे बाप्पा काहीच्या काही बोले ना आतून मी करे बाबू. तिथं तोंडाले लग्न नसल्याने बोले रे बापा बापा काय तिले वाटे का घराबाहेर धरून ठेसू का मारू अशी करे ते. हा तुमच्या दोघांचं चुकलं असं. हा तुम्ही तसे वागत असं ना आम्ही काही घरी राहतो का आम्हाला काही मैत्री येते का तुम्ही कसे वागता म्हणून. हा तुम्ही वागत असन त्या सुक्ती लढे एवढ्या. हा कोणाला नाही वाटत असते कोणाचं घर तुटलं पाहिजे म्हणून. ते माहिती आहे का त्याने आम्हाला घराच्या बाहेर काढलं तर राहायचं नाही म्हणे घरात म्हणे. हा त्याने किती बडबड केलं म्हटलं आम्हाला दोघाले इथं राहायचं नाही म्हणे कोट्यात म्हणे सरके दोघीच्या दोघे म्हणे. अशा म्हणे काय दोघी जणी. हो माय बाप्पाला काढणं असं बरं नाही आहे. त्यानं काय नाही केलं तुमच्यासाठी. हा एक रुपये कमावून तुम्हाला घर दिलं वावर दिलं काय नाही केलं त्यानं. किती कबाड कष्ट केले. तुम्हीच्या बायका अशा वागून आल्या म्हणजे चांगलं नाही वागणं. तुमचं समजून सांगणं काम आहे बाबू त्याइले दोघीले. काय असं म्हणत नाही त्याइले मारा का ठोका पण समजून सांगा त्याइले चांगलं पद्धतशीर. असं वागणं बरोबर नाही बाबू. चार लोकायले आता आम्हाला माहीत आहे म्हणून दोघा तिघाले माहीत आहे म्हणून झालंच होते. पण असं गावभर बोंब करून घेणं चांगलं नाही. सासू सासऱ्याले बोलणं तू मी असं चांगलं नाही आहे. एकाची गोष्ट दुसऱ्याच्या तोंडातून तिसऱ्याच्या तोंडात अशी जाते. तुमले म्हणून तुम्हाला म्हणून आले मायबाप्पाले चांगले वागवा. त्याचे तुमचे कर्तव्य तुम्ही करा. तुमचे दिवस तुमच्या समोर येईल. तुम्ही चांगले वागत तर तुमच्या संगत तुमचे लेकरं चांगले वागत. आपलेच कर्म आपल्या समोर येते बाबू. तुम्हाला हे सांगतो मी. माहित आहे पण यायनीच पद्धतशीर वागायला पाहिजे ना. आई बाबांना स्वतःचं काम स्वतः करायला पाहिजे. हा आता पाणी घेणं हे घेणं भांडण नाही मग त्यानं. नाही तर आपलं पटलं नाही तर गुत्त्या बसून राहा पोरग येईपर्यंत मग आंघोळा करा. ती गोष्ट खरी आहे. म्हाताऱ्या माणसाले नाही काय तुले सांगतो दिवसभर नाही राहा वाटत का एकलं. तुम्हाला यायला वेळ होती वावरातून. बरं आहे पण आता काय करावं यायले गॅस आता गॅसवर यायले खाली गॅस वटेची गॅस आहे. आता यायले वरून उचलताही नाही येत मग थांबून जायला पाहिजे ना आम्ही येईपर्यंत. हिटर आहे तर हिटरची व्यव आहे. हा पाण्यात हात घातला तर असं होईल. मी आता पाहतो त्याच्या दोघीची चांगली घोसाळ काढतो त्याची. असं वागणं त्याची बरोबर नाही. त्या लढल्या पडल्या पण त्यानं लय मोठं नाटक रचलं. त्याच्या मनात असं ना बुडाबुडीला हाकललं. आता त्याची मजा पाय तुम्ही काय करते ना आता कशा बोलते त्या. आता आम्ही दोघं जण त्याचा तमाशा पाहतो दोघीचा. आजचे दिवस नाही का तुम्ही आई बाबाला तुमच्या घरी ठेवा शांत राखू. त्या कशा वागते कशा बोलते कसं त्याचं चुकलं का बरोबर आहे ते सगळं समजून सांगतो आम्ही. हा नाहीच ऐकल्या त्या तर मग त्याच्या आई बाबाला बोलावून मी त्याला हाकलून देतो. रे नाही रे बाबू तसं नको करू. त्याच्या आई बाबाला काय बोलायचं. त्याला सारख्या कर तुम्ही. काही आई बाबापर्यंत गोष्ट नेऊ नका. ते चांगले आहे तशा त्या वागते समजदार आहे. त्याला समजून सांग पद्धतशीर. बसून एक दिवस राहायचे ते मायबाप तर दोन्ही दिवस राहिले तर चालते माघारी. ते नाही आहे वाट. त्याला तू समजून सांग. भांडणं करू नका. दोघा नवरा बायकोच्या मनात तुम्ही बुडाबुडीले आणू नका. बरोबर आहे काकू तसं.
तक्रार तसंच पडते. संस्कार भांडणं नका करू बाबा. करणारे दोघे जण तुम्हीच नाटकं करणार. आता दोघं भाऊ भांडणं करणार. मी नाही वागव तू वागव, मी नाही वागव तू वागव, असं कर आता. ते म्हणजे त्या दोघी सारखे तशा सारखे येणार नाही ते दोघी जणी. अलग निघू आता, मजा करू. एक बुडा तू घे, बुडी मी घेतो, असं कर तुम्ही नाटक आता. मजा बा त्याच्या दोघीची. मग काय म्हणते त्या दोघी जणी तर त्याला तर अलग निघायचंच नाहीये, त्याला माहित आहे. असं करणार आहे तुम्ही दोघं जण. मस्त दिला शांता कुठल्या मला पटला तुया. आपल्या चॅनलवर आले असून तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. ची स्टोरी इथपर्यंतच. उद्याला अजून येणार आहे. खूप खूप धन्यवाद.